तुमच्या आजीला पीसीओडी नव्हता पण तुमच्या मुलीला आहे. या दोघींच्या आयुष्यात नक्की काय वेगळं आहे? 5 कारण सांगते आणि यातलं एक कारण नक्कीच तुमच्या घरामध्ये आहे. पहिलं कारण आणि महत्वाचं म्हणजे आहार. आजी घरचं खायची, तूप होती, भाकरी होती, पण आताच्या पिढीमध्ये जंक फूड, प्रोसेस फूड, फ्रोझन फूड हे जास्त प्रमाणात आहे. दुसरं कारण म्हणजे हालचाल. आजी शेतामध्ये काम करायची किंवा घरची कामं करायची, पण आता तो सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजेच एका जागी ऑफिसमध्ये बसून काम करणं व हालचाल नसणं, लॅक ऑफ एक्सरसाइज, यामुळे सुद्धा वजन जास्त वाढतंय आणि पीसीओएसचा त्रास हा सुद्धा वाढलेला दिसतो. तिसरं कारण म्हणजे साखर. पहिले साखर अगदी सणासुदीलाच खाल्ली जायची, पण आताच्या काळामध्ये कोल्ड ड्रिंक्स, प्रोसेस फूड किंवा इतर गोष्टी, आईस्क्रीम यासारख्या गोष्टी जास्त प्रमाणात खाण्यात येतात व त्यामध्ये साखरेचं प्रमाण हे खूप जास्त असतं. चौथं कारण म्हणजे स्क्रीनचा वापर. आधीच्या काळात मोबाईल हा नव्हताच व त्याचा वापर सुद्धा कमीच होता, पण आता मोबाईलचा वापर खूप जास्त प्रमाणात वाढलाय. रात्रीचं जागरण किंवा रात्री मोबाईल वापरण्याचं प्रमाण सुद्धा वाढलंय व त्यामुळे काय होतं तर कॉर्टिझोल हा हार्मोन जास्त प्रमाणात स्रावतो व पीसीओएस वाढतो. पाचवं कारण म्हणजे केमिकल. आधीच्या खाण्यांमध्ये पेस्टिसाइडचं प्रमाण, फर्टिलायझर्सचं प्रमाण हे खूप कमी होतं, पण आता हे प्रमाण खूप जास्त वाढलेलं दिसतं व त्याचाच रिझल्ट हा पीसीओएस आणि पीएमओएस मध्ये महिलांमध्ये दिसून येतो. हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना, आईला, बहिणीला नक्कीच शेअर करा.